तर विजय चोरमारे सर राजकीय विश्लेषक सध्या आपल्या सोबत आहेत. विश्वास पाठक सरही आपल्या सोबत आता जोडलेले आहेत. सुरुवातीला आपण विजय चोरमारे सरांकडे जाऊयात. चोरमारे सर, आपण पाहतोय भाजपचं पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न अखेर साकार झालेलं आहे. तिकडे तामिळनाडूमध्ये मोठा धक्कादायक असा निकाल लागलेला आहे आणि केरळमध्ये काँग्रेस विजयी होताना दिसते. एकूणच आजच्या विजयाचं वैशिष्ट्य तुम्हाला काय जाणवतंय? माधवी, आता तू तिन्ही राज्यांच्या संदर्भात जे सांगितलंस ते वैशिष्ट्य आहे. त्याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर तामिळनाडूचा जर पहिल्यांदा विचार केला तर तामिळनाडूमध्ये 50 वर्षानंतर तिथलं राजकारण बदलतंय हे लक्षात घ्यावं लागेल. कारण 50 वर्षे तिथं करुणानिधी विरुद्ध MG रामचंद्रन आणि नंतर त्यांच्या शिष्या असलेल्या जयललिता असा सामना होत होता आणि ते करुणानिधींची पुढं जी वारसा आहे तो स्टॅलिन चालत होते. म्हणजे या दोन पक्षांच्या मध्ये DMK आणि AIDMK या दोन पक्षांच्या मध्ये 50 वर्षे लढत चालली होती. आज तो दोन पक्षांचं वर्चस्व मोडून तिथं विजय यांच्या TVK पक्षानं मुसंडी मारलेले आहे आणि एक तिसरा भिडू तमिळनाडूच्या राजकारणात दाखल झाला आहे. हे मला वाटतं तमिळनाडूच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे. फक्त आता तमिळनाडूच्या तिथल्या विजय यांची आतापर्यंतची लाईन जर आपण बघितली, त्यांनी सुरुवातीपासून अगदी ते पेरियार यांची विचारधारा पुढे घेऊन जाणार आहेत. म्हणजे त्यांची विचारधारा आणि जे स्टॅलिन जी विचारधारा घेऊन चालले ती विचारधारा घेऊनच पुढे चाललेत. त्यामुळं विजय यांच्या पुढच्या गोष्टीकडे एक आपल्याला लक्ष ठेवावं लागेल, ते भारतीय जनता पक्ष आणि AIDMKशी जुळवून घेतात का? कारण त्यांची विचारधारा त्यांच्या पूर्ण विरोधात आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष ठेवावं लागेल. पुढची सत्तेची गणितं कशी असतील. पश्चिम बंगालमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते, कुठलाही अहंकार हा अहंकार शेवटी तिथले सामान्य लोक मोडून काढत असतात. आणि आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदींचा अहंकार अधिक अमित शहांचा अहंकार यांची बेरीज केली तर त्यांच्यापेक्षा ममता बॅनर्जींचा अहंकार हा 1-2-4% अधिकच असू शकेल. तर तो अहंकार होता. मला वाटतं 3 वेळा त्यांनी सत्ता भोगली होती आणि अँटी इन्कम्बन्सी हा भाग राजकारणात असतो, कुणीही कितीही गोष्टी केल्या तरी. पण या सगळ्यासाठी जे आवश्यक काम ग्राउंडवर करायला पाहिजे होतं ते भारतीय जनता पक्षानं ग्राउंडवर काम केलं. ते काम SIRच्या माध्यमातून केलेलं असेल, हिंदू मुस्लिमांच्यात विद्वेष निर्माण करण्याच्या निमित्तानं असेल. मला वाटतं हे सगळं पूरक काम भारतीय जनता पक्षानं केलं आणि त्यांना निवडणूक आयोगानं पुरेपूर साथ दिली. SIRच्या माध्यमातून त्यांनी बऱ्यापैकी आपल्या विजयाचा मार्ग सोपा केला आणि याचा सगळ्याचा परिणाम आपल्याला इथं पश्चिम बंगालमध्ये दिसतोय. माधवी, मी सांगितलं विजयच्या एंट्रीने एक 50 वर्षानंतर तामिळनाडूचं राजकारण बदलतंय, तामिळनाडूमध्ये एक नवा चेहरा आलाय वगैरे. राष्ट्रीय पक्षासोबत न जाण्याचा जो विजयचा निर्णय होता तो किती जास्त इम्पॅक्ट करून गेला विजयच्या त्या पूर्ण यशामध्ये? आणि मला बंगालवरचा प्रश्न आहे, पण मला आधी विजयचं उत्तर ऐकायला आवडेल सर, की राष्ट्रीय पक्षासोबत न जाणं आणि फक्त लोकांमध्ये जाणं, ऑलरेडी त्याचा एक फॅनबेस होताच, तो फॅनबेस आणि नवा मतदार, तरुण मतदार आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी त्याने पूर्ण राज्याचा दौरा केलेला का असे ना, तो दौरा असेल, 1-2 इन्सिडेंट सोडले तर लोकांशी कनेक्ट ठेवणं आणि राष्ट्रीय पक्षांसोबत डिस्कनेक्ट राहणं, याचा त्याला फायदा झाल्याचं वाटतं तुम्हाला? कुणाला? मला विचार तुम्हाला सर, तुम्हाला विजय, तुम्हालाच. हां, काय बरोबर आहे. विजय आत्तापर्यंत हे बघा, तमिळनाडूमध्ये सिनेमावाल्यांचं राजकारण चालतं. हे MG रामचंद्रन यांच्यापासून अगदी करुणानिधी असतील किंवा अगदी जयललिता असतील हे आपण बघत आलेलो आहे. मधल्या टप्प्यात रजनीकांत आणि कमल हसन या दोघांनी प्रयत्न करून बघितले, पण रजनीकांत यांनी ते पुढे जाण्याचं धाडस केलं नाही आणि कमल हसन पूर्ण क्षमतेनं उतरले नाही. इथं विजय पूर्ण क्षमतेनं उतरला. त्याचा फार काळ त्यानं घेतलेला नाही, म्हणजे फार दीर्घकाळ तो नाही, पण तो उतरला आणि तो उतरल्यानंतर पूर्ण क्षमतेनं उतरला. पहिल्यांदा त्यानं जाहीर केलं की मी यापुढे सिनेमा करणार नाही, पूर्ण राजकारण करणार आहे. त्याचं तरुण वर्गाच्या मध्ये असलेलं अगदी 18 वर्षाचा मतदार आपण गृहीत धरला तर तिथपासून असलेलं फॅन फॉलोविंग त्याचा मोठा, म्हणजे तो राष्ट्रीय पक्षाबरोबर गेला असता तर तो भाजपचाच भाग आहे असं एक चित्र निर्माण झालं असतं. एक लक्षात घ्या, तमिळनाडूमध्ये सत्तांतर होतंय, पण तमिळनाडूमध्ये सत्तांतर होताना सुद्धा तमिळनाडूनं आपली रॅशनल लाईन सोडलेली नाही.
भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या AIDMKला त्यांनी तितक्या ताकदीनं समर्थन दिलेलं नाही. AIDMKचा एक जुनी बैठक पक्की आहे, त्यांचा पाया आधीपासूनचा आहे, त्यामुळं त्यांना DMKपेक्षा आता जास्त जागा मिळायला दिसत असल्या तरीसुद्धा विजयचं वैशिष्ट्य आहे की विजयने स्वतंत्रपणे जाण्याचा निर्णय घेतला. त्याने एक सिनेमातल्या प्रतिमेचा वापर करून ज्या राजकारणासाठी आवश्यक असलेला झंझावात निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तमिळ जनतेला अपील होतील म्हणजे जे मुद्दे स्टॅलिन मांडत होते तेच मुद्दे अगदी नीटच्या परीक्षेपासून द्विभाषा सूत्राच्या पासून ते अगदी पेरियार यांची विचारधारा पुढे नेण्यापर्यंत ही सगळी स्टॅलिनची लाईन म्हणजे DMKची लाईन आहे, जी तमिळनाडूच्या तमिळ अस्मितेची लाईन आहे, ती सगळी लाईन पुढे घेऊन जाताना दिसतोय. आणि मला वाटतं तमिळनाडूच्या जनतेनं आज सुद्धा तमिळ लाईन विजय अस्मितेला कॅरी करतो असं म्हणताय, प्राधान्य DMKचीच लाईन. स्टॅलिन ऐवजी तर तीच लाईन जर या दोन्ही पक्षांना आता बहुमत मिळताना तर दिसत नाही. विजय थोडा बहुमताच्या जवळ गेलाय, पण DMK अगदीच दूर फेकली गेली आहे. जर असेच कल राहिले, असाच निकाल लागला तर आपण तामिळनाडूमध्ये DMK आणि TVK आणि काँग्रेस असं एखादं काय अलायन्स होऊ शकतं का? की विचारधारा तुम्हीच म्हटलं की प्लॅन सेम, प्रोग्राम सेम, असं काही दिसेल का तामिळनाडूमध्ये? किती शक्यता आहे? म्हणून मी सुरुवातीला पहिल्या ह्याच्यात सेगमेंटमध्ये म्हटलं की आपल्याला वाट बघायला लागेल थोडी, म्हणजे हे आता पुढच्या घडामोडी कशा होत आहेत. कारण राजकारणात कुठलीही गोष्ट कुठलीही शक्यता नाकारता येत नाही. सर थोडंसं थांबवते.